कोल्हापूर शहरातील कावळा नाका इथं शासकीय विश्रामगृहाच्या जागेत हेरिटेज ग्रेड 2 ची इमारत आहे। या इमारत परिसरातील 4298 जागेत अस्तित्वात असणाऱ्या काही इमारती रामसिना ग्रुप LLP या विकसकानं बेकायदेशीरित्या पाडल्या आहेत। यासाठी त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेची कोणतीही बांधण्याची अथवा पाडण्याची परवानगी घेतलेली नाही। याची चौकशी करून संबंधित विकसकावर तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कावानाका रेस्ट हाऊस सीसी नंबर 201 कावानाका येथील रेस्ट हाऊस मध्ये ग्रेड 2 हेरिटेज मध्ये एक इमारत आहे आणि त्याबरोबर अन्य इमारती सुद्धा आहेत। संबंधित विकसकाने त्या इमारती पाडल्यात अशी आमची माहिती आहे। कोणती इमारत पाडली किंवा नवीन बांधकाम करायचे असेल तर महापालिकेची परवानगी आवश्यक असते, हा कायदा सांगतो। साधं झाड जरी पाडायचं म्हटलं तर चुकीचं झाड पाडलं असेल, विनापरवाना झाड पाडलं तर गुन्हा नोंद होतो। मग ह्या विकसकाने जर बिल्डिंग तिथल्या आपल्या पाडल्या असतील विनापरवाना तर त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे। आपण गुन्हा नोंद करा, अन्यथा आपण जर नाही गुन्हा नोंद केला तर न्यायालयात प्रशासकाच्या विरोधात जाऊन ह्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी प्रशासनावर सुद्धा आम्ही पार्टी करूया, आता आमची मानसिकता आहे। आम्हाला अपेक्षा आहे कायदा सगळ्यांना सारखा असतो, कायदा गरीबाला वेगळा, श्रीमंताला वेगळा, राजकीय लोकांना वेगळा असं होऊ नये ह्या कोल्हापुरात, अशी आमची अपेक्षा आहे। आम्हाला खात्री आहे आज तगायत तिथं कोणतीही बांधकाम परवानगी घेतलेली नाही किंवा जर इमारत कुठली पाडायची असेल तर त्याची परवानगी घेतली नाही असं संबंधित अधिकारी NS पाटील जे आहेत टाउन प्लॅनिंगचे आणि पद्मन पाटील साहेब आणि रोकडे साहेबांसमोर स्पष्ट केलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की चुकीचं चाललेलं आहे। कायदा फाट्यावर बसून मी म्हणल ते कायदा म्हणजे कोल्हापूर विकत घ्यायला काही मंडळी निघालेले आहेत, त्यांना कुठेतरी कोल्हापूरकडे अटकाव घातला पाहिजे। भविष्यामध्ये कोल्हापूरच्या विकासासाठी, कोल्हापूरच्या पर्यटनासाठी आपल्या जागा वाचल्या पाहिजेत, कोल्हापुरातल्या शासकीय जागा, निमशासकीय जागा वाचल्या पाहिजेत। नाही तर कोल्हापुरात कुठल्याही पर्यटनासाठी, कुठल्याही विकासासाठी एक गुंठा सुद्धा जागा कोल्हापुरात शासकीय शिल्लक राहणार नाही, याची सर्व प्रशासकीय आणि वरिष्ठांनी नोंद घ्या। यावेळी विजय देवणे, अवधूत साळोखे, राजेंद्र पाटील, संतोष रेडेकर, शशिकांत बिडकर, दिनेश साळोखे, संजय जाधव, राहुल माळी, समीर पटेल, प्रतिज्ञा उत्तुरे, रीमा देशपांडे, महेश उत्तुरे आदी उपस्थित होते।